ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नवनाथाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 33. मराठी गोष्टीरूप. या अध्यायामध्ये आपण पाहू अडभंगीनाथांचा उगम तसेच चौरंगीनाथ यांची कथा पाहूया. गोरक्ष तीर्थयात्रा करीत गोदावरीच्या तीरावरून जात असताना एकदा त्याला खूप तहान भूक लागली, परंतु खाण्यासाठी काही मिळेना. तसाच फिरत असताना दूरवर एका शेतात एका 10 वर्षाचा माणिक नावाचा शेतकऱ्याचा मुलगा काम करीत होता. गोरक्ष त्याच्याजवळ गेला व त्याने आपल्याला भूक लागली आहे तेव्हा अन्न पाणी मिळेल का त्याबद्दल विचारले. त्या मुलाने आपल्यासाठी आणलेले जेवण व पाणी गोरक्षाला दिले. गोरक्षाचा आत्मा शांत झाला. त्यांनी त्याला धन्यवाद देत म्हटले, मला तृप्त केलेस, मी प्रसन्न झालो आहे, तुला हवे ते माग. हसून तो मुलगा म्हणाला, तुम्ही पोटासाठी गावोगावी भिक्षा मागता, तुमच्याजवळ मला देण्यासाठी काय आहे. हे उत्तर ऐकून गोरक्षांनी विचार केला, अज्ञानी असल्याने आत्मकल्याणाचे तंत्र अवगत नाही, आपणच त्याच्यावर कृपा करावी. तो म्हणाला, तुला एक कल्याणाचा मार्ग सांगतो, तुला जे करावेसे वाटतील, ज्याची इच्छा होईल ते करू नकोस. यावर माणिक म्हणाला, तेवढेच न, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करीन. गोरक्षनाथ समाधानाने तिथून निघून गेले. थोड्या वेळाने सर्व सामान घेऊन माणिक घरी जाण्यासाठी निघाला. तोच त्याला गोरक्षाने दिलेल्या वचनाची आठवण झाली. ते करायची इच्छा होईल ते काम करायचे नाही. त्याप्रमाणे ते डोक्यावर सामान घेऊन शेतावरील बांधावर तसाच उभा राहिला. हळूहळू त्याचे मन विचारमुग्ध झाले. सतत नामस्मरणाशिवाय काही घडेना. शरीर एका स्थितीत राहिल्याने कृश झाला. गोरक्षनाथाला माणिक शेतकऱ्याची काय अवस्था होईल याची कल्पना होती. तो फिरत फिरत बद्रिका आश्रमात गेला. तेथे चौरंगीला ठेवले होते त्या गुहेजवळ गेला. गुहेवरील शिळा काढून त्याने आत प्रवेश केला. त्याला दिसले की चौरंगीनाथाच्या भोवती वारूळ वाढले आहे. त्याने ते फोडले. चौरंगीनाथाच्या डोळ्यात आणि कंठात प्राण होते. तपोबलामुळे नवीन हातपाय फुटले होते. मंत्राचा उच्चार सूक्ष्म चालू होता. गोरक्षाने त्याला सावध केले. त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे चौरंगीच्या देहात शक्ती आली. तो सत्ता उठून बसला. त्याने गोरक्षाला साष्टांग नमस्कार केला. गोरक्षाने त्याला बद्रिका आश्रमात आणले. शिवालयात जाऊन भगवान शंकरांना जागृत करून चौरंगीला त्यांचे दर्शन घडवले. गोरक्ष 6 महिने चौरंगीला सर्व शस्त्रास्त्र विद्या इत्यादी त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त करून दिल्या. सर्व देवतांना संतुष्ट करून त्यांच्याकडून चौरंगीला वरदाने प्राप्त करून दिली. चौरंगीला घेऊन पुन्हा गोरक्ष कौंढण्यपुरात गेला. शशांक राजावर त्याचा राग होता. त्यानेच पूर्वी चौरंगीचे हातपाय तोडून त्याच्यावर अन्याय केला होता. चौरंगीला त्याने राजावर सूड उगवण्याची आज्ञा केली. चौरंगीने वातास्त्राचा प्रयोग करून नगरातील लोकांची फजिती केली. राजाला हे वृत्त कळताच त्याने त्याचे कारण शोधण्यासाठी गुप्त हेरांना पाठवले. तेव्हा त्यांनी राजाला येऊन सांगितले की पाणवठ्यावर 2 योगी बसले आहेत. त्यांच्या मुखात क्रोध दिसतो आहे. बहुधा त्यांनीच ही शिक्षा केली असावी. राजाने विचार केला, मच्छिंद्र व गोरक्ष असावेत. त्यांचा माझ्यावर राग असेल. लवकरच जाऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. म्हणून राजा आपल्या लवाजम्यासह त्याच्या पुढे भेटीसाठी गेला. चौरंगीनाथाने भस्म मंत्रून फेकताच सर्व सैनिकासह हत्ती, शिबिका, रथ आकाशात पालापाचोळ्यासारखे उडाले.
राजाने हा विध्वंस थांबवण्याची विनंती करताच चौरंगीनाथ पुढे आला. त्याने पित्याला आपली ओळख सांगितली. राजाला फार आनंद झाला. गोरक्षाला त्याने नमस्कार केला. चौरंगीनाथाचा पुनर्जन्म केव्हा केला म्हणून धन्यवाद दिले. सेवा करण्याची संधी द्या म्हणून राजवाड्यात चालण्याची विनंती केली. चौरंगीने म्हटले, जोपर्यंत माझी सावत्र आई तिथे आहे तोपर्यंत मी राजवाड्यात येणार नाही. तिच्या कृपादृष्टीमुळे तुम्ही मला भयंकर शिक्षा केली. वास्तव तिने कपट केले होते. चौरंगीनाथाकडून सत्य घटना कळल्यानंतर शशांक राजाने भुजावती राणीला राज्याबाहेर हाकलून दिले. चौरंगी सह गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत काशीला आले. शिव मंदिरात तिने त्यांना गुरु विनंती कडून सर्व समजले. गुरुविनीकडून सर्व समजले. भुयारात उतरून त्यांनी मच्छिंद्रनाथाचा देहाचा शोध घेतला, पण तिथे त्याचा पत्ता नव्हता. गुरुविनीकडून त्यांना कळले की राणीने मच्छिंद्राचा देहाचे तुकडे करून अरण्यात फेकून दिले. मच्छिंद्राने शरीर नष्ट होणार नाही हे सूक्ष्म रूपात कुठेतरी असले पाहिजे, त्याचा त्रिखंडात शोध घेतला पाहिजे असे गोरक्षाला वाटले. त्याने चौरंगीला सांगितले की माझा देह सोडून सूक्ष्म लोकात जाऊन मच्छिंद्राच्या देहाचा शोध घेतो. तोपर्यंत तू माझ्या देहाचे रक्षण कर, नाहीतर ती दृष्ट राणी माझ्याही देहाची मच्छिंद्रासारखी गत करेन. त्रिखंडात शोध घेत गोरक्ष कैलासावर गेला. तिथे त्याला मच्छिंद्राच्या देहाचे अवशेष दिसले. वीरभद्र व इतर गण त्याचे रक्षण करीत होते. गोरक्ष पुन्हा आपल्या देहात आला. चौरंगीसह गोरक्ष सदेह कैलासावर गेले. प्रथम त्याने समोपचाराने मच्छिंद्राच्या देहाची मागणी केली, परंतु वीरभद्र अष्टगण चामुंडा यांनी नकार देऊन युद्धाचे आवाहन केले. गोरक्षाने सर्वांना शस्त्रास्त्र विद्येच्या सामर्थ्याने पराभूत केले. येथे वीरभद्र अष्टगण चामुंडा व गोरक्षनाथ यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये वीरभद्राचा अष्टगण आणि चामुंडाचा गोरक्षाने पराभव केला. मग भगवान विष्णूने मच्छिंद्राचा देह भूमीवर आणला व गोरक्षाचा स्वाधीन केले. ओम श्री गुरुदेव दत्त.